सलामीची जोडी आपण पाहतोय संजय आणि जयेश अशी ही जोडी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सतीश. चला घाई करायची आहे. आजची दिवसातील आपण ही सेकंड लास्ट मॅच पाहतोय. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिला बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. महेंद्र पवार तिकडे पोहोचला होता, मात्र झेल हा सुटला गेलाय. बघा इथे विकेट मिळाली असती, मात्र झेल हा इथे सुटला गेला आणि जीवनदान मिळालंय आता, ते म्हणजे बॅटर संजय याला. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. या एका धावेने आता श्री गणेश झालेला आहे. आपण पाहतोय नित्यसाई लोहियानगर या संघाने पाहतोय ओमसागर ब्राह्मणगाव आणि कितकी बॉईज खंडीपाडा या संघाला पराभूत केलं आणि या तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पुढे सासून काढण्याचा प्रयत्न, बॅटचे लिडिंग एज लागले, चेंडू हवेमध्ये आहे. साईनाथ झाबर होते तिकडे, बघा झेल त्यांच्याकडनं देखील आता इथे सुटला गेलाय. फेकी थोडीशी खराब झाली, बॅकअप दिलाय तिकडे. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आपण पाहतोय हे जे झेल सुटले जात आहेत ते कदाचित महागात पडू शकतायत यंग मराठा दांडेकर पाडा या टीमला. बघा एक झेल जर आपण बघितला महेंद्राने सोडला, त्यानंतर आता साईनाथ याने देखील एक झेल सोडलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 3 रन्स 3 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हरथ्रो झालाय आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण झालेली आहे. 2 धावा इथे येताना दिसत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसवली जाते, तो म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा या धावफलकावरती लागले जातात. बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जरी यष्ट्यांवरती जर लागला असता ना तर कदाचित फलंदाज बाद देखील झाला असता, मात्र 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली. जयेश वाघ आणि संजय खोपडकर अशी आपण सलामीची जोडी पाहतोय. इथे फुलटा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू जातोय डीप कव्हर मध्ये. महेंद्र पवार पुन्हा एकदा आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला उचलला गेलं. तोपर्यंत 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि आता 1 शॉट चा इशारा इथे येताना दिसतोय आपल्याला. म्हणजे एकच धाव इथे नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा पाहतोय पण फुलटॉ चेंडू आहे. इथे शतरक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली आणि तिसरा झेल इथे ड्रॉप झालाय. आतापर्यंत 3 झेल इथे सुटले गेलेत आणि आता स्क्वेअर एक पंचाने ते रिव्ह्यू घेतलाय. पंचाने रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी. यस पंच. फेअर डिलिव्हरी असेल. 8 धावा धावफलकावरती ते लागले जात आहेत. या षटकातील शेवटचा बॉल आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न होता त्या बॉलला, मात्र बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाहीये. बॅट स्विंग तर भरपूर चांगली होती, मात्र बॅट अँड बॉल कनेक्शन झालेला नाहीये आणि हा चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात धावा येत आहेत त्या म्हणजे 8.
रितेश दांडेकर येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे पाहतो आपण इनफिल्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा साईनाथ जाबर चेंडूच्या खाली येतोय. यावेळेस झेल पकडला जातोय. या अगोदर 3 झेल सुटले होते, मात्र इथे चौथा झेल इथे आता पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय पहिला. इथे आता नव्याने बॅटर शैलेश येतोय. शैलेश भगत. इथे आपण पाहतोय ब्लॉक होलमध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. जास्त धावा काही मिळणार नाहीयेत. एका धावेने धावफलक आता 9 या आकड्यावरती 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे देखील आपण पाहतोय चांगले चेंडूची हाताळणी इथे झालेली आहे. बॅट अँड बॉल काही संपर्क इथे झालेला नाहीये. चांगला चेंडू इथे टाकताना दिसलाय रितेश दांडेकर. इथे धावांवरती अंकुश लावण्याचं काम हे आतापर्यंत केले. 9 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक विकेट देखील मिळवलेली आहे. आणि आपण पाहतोय अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 9 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं ठरणार आहे. इथे पाहता आपण खूप चांगला चेंडू आणि खूप चांगलं शतरक्षण देखील अक्षय दांडेकर करणं. खूप सुंदर शैली ते पकडला गेलाय. विकेट. बघा इथे आपण पाहतोय की थोडासा जो परफॉर्मन्स आहे तो थोडासा खालावलेला दिसतोय आपल्याला. पहिल्या 2 मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स, मात्र या मॅच मध्ये थोडासा सुस्तावलेला दिसतोय आपल्याला नितेसाई लोहियानगर हा संघ. कारण पहिला मॅच खेळले होते आपण पाहतोय 7:30 वाजता. त्यानंतर आता तिसरी मॅच आपल्याला तब्बल 4 वाजताना दिसत आहेत. 3:54 झालेले आहेत. इथे आपण पाहतोय डाऊन द लेग हा चेंडू इथे टाकला गेला होता. नशिबाची साथ मिळालाय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि 4 धावांचा इशारा देखील येतोय. म्हणजे पंजा इथे खोललाय. 5 धावा इथे येताना दिसत आहेत आपल्याला. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. रितेश दांडेकर याला आपण बघितलंय या व्हाईट बॉलने थोडासा महागडा ठरताना दिसलाय. इथे पाहतो आपण शफल करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव येताना दिसतंय. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे
15 या आकड्यावरती 15 रन्स 15 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे पाहतो आपण डेड बॉलचा इशारा इथे दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. 15 धावा धावफलकावरती लागल्यात या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. इथे आपण पाहतो या शेवटच्या बॉलवरती केलंय आक्रमण आणि चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांन करता. एक बिग शॉट येताना दिसतोय शैलेश भगत याच्या बॅटमधून. या षटकाराने धावफलक आता 21 या आकड्यावरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतो या 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 6 चेंडूचा खेळ तुम्ही बाकी पाहूया. तिसरा षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज तिथे वापरला जाईल ऑप्शन तर आहेत. आपण पाहतो महेंद्र पवार आहे, त्यानंतर प्रदीप जाबर देखील आहे. इथे कामगिरी आपण पाहतो प्रदीपवरती कामगिरी सोपवलेली आहे. हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या आपण पाहतो 21 धावा 21 रन्स ऑन दी बोर्ड ह्या लागले जात आहेत. आपण पाहतोय आरंभ येतोय, आरंभ कोम जो नव्याने बॅटर इन झालेला आहे स्ट्राईकवरती असेल. आता बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत आपण पाहतोय, कारण दोन्ही खेळाडूंच्या अंगावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट्स त्यांना मिळाले ती त्यांनी परिधान केलेली आहे. ते आपण पाहतोय पहिला बॉल इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल ने सुरुवात केलेली आहे. यावेळेस बघा शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केलाय. बघा चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि रितेशने तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे. फक्त एक सिंगल धावली. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे पाहतो आपण सरळ बॅटने हा फटका देखील लागेला. अक्षय आला होता, अक्षय दांडेकर खराब फिल्डिंग झाल्या, मिसफिल्ड झाली, चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय नशिबाचा चौकार. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला ब्लॉक करून घेतला, मात्र ज्या प्रकारे कनेक्शन झालं होतं गोळीच्या वेगाने हा चेंडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. इथे पाहतो आपण ब्लॉकरमध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता. एकदम तर कम्प्लीट इथे केले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होताना दिसतोय आपल्याला, मात्र नॉट आउट. पंचाने ते इशारा दे की हा फलंदाज सेफ आहे. मात्र एकच धाव मिळाले. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27 धावा 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आता क्लीन बोल्ट मागून यष्टा दाखवल्या होत्या आणि त्या वाकवण्याचं काम प्रदीप जाबर याने केलेलं आहे. आणखीन एक विकेट इथे त्याने प्राप्त केलंय. आरंभ कोम आता डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतोय आपल्याला.
इथे पाहतोय आपण आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? यस, यशस्वी झालेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक फटका, निर्णायक षटकार. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते म्हणजे 33 या आकड्यावरती आणि 34 धावांचं लक्ष हे इथे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये या 34 धावा जिंकण्याकरता बनवाव्या लागतील, त्या म्हणजे यंग मराठा दांडेकरपाडा या टीमला. तर दुसऱ्या डावाला आता सुरुवात झालेली आहे. 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 18 बॉल मध्ये 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागणार आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय. दोन बंधू हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत, प्रदीप आणि सतीश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी संजय खोपडकर हा इथे आता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. इथे आपण पाहतोय या पहिल्या बॉलला हवेमध्ये खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये आरंभ कोम चेंडूच्या खाली येतोय आणि बघा खूप चांगला झेल इथे टिपला गेलाय. पहिल्याच बॉल वरती फलंदाज प्रदीप जाबर हा बाद होतोय.
बघा आता दयानंद पागी हा बॅटर इन होते तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोशन झालंय. बघा त्याचं कारण आहे त्याच्या अंगावरती ती जर्सी टी शर्ट्स आपण पाहतोय त्याच्याने चांगली कामगिरी केली होती. 3 षटकार ठोकले होते. षटकारांची हॅट्रिक त्याने पूर्ण केली होती आणि तो सामना आपल्या संघाला त्यांनी जिंकून दिला होता. तेच कारण त्याला तिसऱ्या क्रमांकावरती इथे पाठवलं गेलंय. इथे बघा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न सुरेख चांगला एक फटका पण पाहतोय. स्क्वेअर कटचा फटका होता. चेंडू डीप मध्ये तिकडे निघून गेला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त झाली. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने आता आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात ही झालेली आहे. संजय खोपडकर याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागलाय. भरपूर मोठा एज आणि तिकडे चांगला झेल देखील पकडलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे दयानंद पागी. बघा ज्याने या अगोदरचा मॅच जिंकून दिला होता आपल्या संघाला तो दयानंद पागी इथे बाद होऊन माघारी परतताना दिसतोय. बघा फिनिशरची भूमिका त्याने नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडली होती. मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला मात्र बॅटचा एज लागला आणि विकेट किपरनं कुठली चूक केलेली नाहीये. नव्याने फलंदाज महेंद्र पवार येताना दिसतोय आपल्याला. संघाचा संघनायक महेंद्र पवार आपली पॉवर दाखवेल का पाहूया. 34 धावांचं लक्ष हे त्यांच्या संघासमोर ठेवलेलं आहे. नाव स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण. सतीश याला स्ट्राईकवरती आता आलेला नव्याने बॅटर महेंद्र पवार. ते पाहतोय आपण. फक्त एक धाव इथे प्राप्त झालेली आहे. संजय खोपडकर याला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या बॉलवरती विकेट मिळेल त्यानंतर 2 धावा त्यानंतर पुन्हा एकदा विकेट त्यानंतर एक सिंगल धाव. फुलटॉस चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका देखील आहे. शतरक्षक आहे तिकडे चांगले शतरक्षण फेकी खराब झाले. बॅकअपसाठी शतरक्षक आहे तिकडे. तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली. एका धावाने धावफलक आता जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 रन्स 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धावेंची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 30 धावा. काही अडथळा तिकडे निर्माण झालाय असं वाटतंय. 4 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 30 धावेंची आवश्यकता आहे. ते देखील पाहतोय. खूप चांगला फटका ते केला गेला. आउट ड्राईव्हचा फटका. आरंभ खोम आहे तिकडे. चांगले शतरक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे.
फक्त एक सिंगल धाव आली. या सिंगल धाव्याने धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 रन्स 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉलमध्ये अजूनही 29 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. ते म्हणजे यंग मराठा दांडेकर पाडा या टीमला. चला जास्त वेळ खर्च करू नका. लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आता पाहूया दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज. तर आरंभ याच्यावरती आता ही जिम्मेदारी सोपवलेली आहे, कामगिरी सोपवलेली आहे. आरंभ दुसरा षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकवरती असेल महेंद्र पवार. इथे पाहतो आपण फुलटॉस चेंडू सरळ बॅटने फटका केला गेला. शतरक्षक आहे डीपमध्ये. चांगले शतरक्षण. फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे. फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसेल. या सिंगल धाव्याने धाव संख्या 6 या आकड्यावरती 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आपण पाहतोय आता फक्त 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 28 धावींची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 28 धावा. इथे आपण पाहतो या फुलटॉस चेंडू आहे. मेजवानी होती, स्वीकारली आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं. 6 धावन करता बिग शॉट षटकार. सर आता आपण जातोय तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की हा चेंडू फेअर असेल. सुरेंद्रजी घाटाळ आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी हा निर्णय दिलाय की हा फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच एक चांगलं डिसिजन इथे पोहोचवला गेलाय. मात्र 6 धावा मिळाल्यात. धावफलक 12 या आकड्यावरती. ते पाहतोय आपण चांगलं चेंडू आहे. कमबॅक करणार हा चेंडू आहे. शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवला होता आणि हा डॉट बॉल. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 22 धावा. आणखीन काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. आणखीन 1 ते 2 मोठे फटके जर आले तर अगदी टार्गेटच्या जवळ येताना दिसेल यंग मराठा दांडेकर पाडा संघ. इथे हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला गेला. मात्र पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल खूपच बाहेर ठेवला गेला होता आणि पंचांनी आता गोलंदाजाला दंडित केलंय. वाईट चेंडूची नोंद. 13 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 21 धावींची आवश्यकता आहे. ऑन साईडला फटका ते केला गेला. एकदा तर इथे कंप्लीट केली जाईल. संजय आहे तिकडे. चांगलं शतरक्षण फेकी झालंय. इथे आपण पाहतोय हा ना हा ना यस नो यस नो. आणि इथे महेंद्र पवार हा फलंदाज बाद झालाय. बघा महेंद्र पवार थोडेसे निराश मनाने माघारी परताना दिसत आहेत. मात्र ते सतीश नॉन स्ट्राईक एंडवरती सुखरूप आहे. ही चांगली बाब यंग मराठा दांडेकर पाडा टीमसाठी. कारण सतीश जर शेवटच्या षटकापर्यंत थांबला, शेवटच्या बॉलपर्यंत थांबला तर नक्कीच मॅच घेऊन जाईल. अजूनही 20 धावेंची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू 20 धावेंची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आता आपण पाहतोय नव्याने फलंदाज रितेश येताना दिसतोय. रितेश दांडेकर.
बघा रितेश आलाय. रितेश देखील मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. मात्र इकडं टार्गेट देखील थोडंसं आपल्याला मोठं पाहायला मिळतंय. 8 चेंडूमध्ये 20 धावा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दिले हा चेंडू इथे टाकला गेलाय. पंचाने दोन्ही हात समांतर दाखवलेत की हा चेंडू वाईड आहे. वाईड चेंडूची नोंद झालाय. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू या ओव्हरमध्ये टाकलाय आरंभ कोम याने. 19 धाब्यांची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. पण पाहतो भरपूर वेळ इथे आतापर्यंत खर्च झालेला आहे. 4:18 झालेली आहेत. इथे बघा सरळ बॅटने फटका ते केला गेला. शतरक्षक आहे त्याच्याकडं थोडासा मिस्टेक झाला. बघा त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येताना दिसतोय. या चौकाराने धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 19 या आकड्यावरती. 19 रन्स 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. इथे आता मॅच बनवलाय रितेश दांडेकर याने. 7 चेंडू 15 धावींची आवश्यकता. इकडनं अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला शतरक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न. रितेश दांडेकर अडचणीमध्ये सापडलाय आणि पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज बाद आहे. रितेश दांडेकर बॅक टू द डग आउट. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20. आणि आता 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता. सहा चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता आहे. इकडे आपण पाहतोय मॅच एक रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14 धावा. या अगोदर आपण पाहतोय 22 धावा चेस केल्यात. इथे आता 14 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू. जोरदार अपील झालेली आहे. मात्र पंचांनी अपील ही फेटाळून लावलेली आहे. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे आणि तेच कारण पंचांनी इथे अपील ही फेटाळून लावलेली आहे. 5 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 14 धावींची आवश्यकता आहे. इथे हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी होते का पाहूया. यशस्वी तर होत नाहीये आणि तिकडे बॅटर बाद झालेला आहे. बघा हिट विकेटच्या स्वरूपात तिकडे फलंदाज बाद झालाय. म्हणजे षटकार गेला असता तरी काही फायदा झाला नसता. तो म्हणजे यंग मराठा दांडेकर पाड्या टीमचा. कारण फलंदाज हिट विकेट झालाय. बघा तिकडे बघा जर हिट विकेट जर झाला नसता तर नक्कीच 6 धावा मिळाल्या असत्या. मात्र इकडे बॅट्समन जो आहे तो हिट विकेट झालाय. नाहीतर 6 धावा ह्या मिळाल्या असत्या.
बघा विकेट देखील मिळाली आणि 6 धावा ज्या मिळाल्या होत्या त्या देखील आता मिळणार नाहीयेत. कारण तिकडे जो पाय होता आपण पाहतोय त्या क्षेत्ररक्षकाचा तो बाउंड्रीला लागला होता. बघा मॅच थोडासा आता फसतोय. 4 चेंडू आणि आता 14 धावींची आवश्यकता आहे. 4 चेंडू 14 धावा. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. साईनाथ आलेत, देवासारखे धावून आलेत, ठोकलाय षटकार. बघा साईनाथ जाबर लेट आलेत पण थेट आलेत असे म्हणायला काही हरकत नाही आहे. चला बॉल पाठवून द्यायचा आहे तिकडे. मला वाटते बॉल हरवलाय. आपले बाउंड्री पंच तिकडे बॉल शोधतायत. बघा आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धावा किती? 8 धावींची आवश्यकता आहे. मला वाटतं मॅच बॉल देखील तिकडे मिळालाय का? चला मॅच बॉल मिळालाय तिकडे. मॅच बॉल हा मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचवलाय जे आपले बाउंड्री पंच आहेत तिकडे. 3 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावा. बघा स्लॉटमध्ये हा चेंडू टाकला गेला होता. जे काम प्रदीप करू शकलेला नाहीये, जे काम सतीश करू शकलेला नाहीये, ते काम आता त्यांची पिताश्री करताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा शॉटपुल करण्याचा प्रयत्न, मात्र सूरज याला तिकडे शोधलंय, सूरज याला निवडलंय तिकडे. चांगला झेल कंप्लीट केलाय. फलंदाज बाद साईनाथ जाबर. बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. आता 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावा. अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजून इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. कारण एक षटकार, 2 धावा किंवा 2 चौकार इथे ठोकावे लागणार आहेत. आणि षटकार चौकार मारणं तेवढं कठीण नाही आहे या मैदानावरती. 2 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता आहे. चला आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम आपला कॅप्टन आपण पाठवून द्यायचा आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये 8 धावींची आवश्यकता आहे. आता हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडलाय. हा चेंडू निर्णायक ठरलाय नित्यसाई लोह्यानगर या टीमसाठी. आणि आता हा मॅच जर आपण बघितला तर नित्यसाई लोह्यानगर या संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण अजूनही एक बॉल बाकी आहे आणि 8 धावींची आवश्यकता आहे. बघा काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. आपण भविष्याने काही करू शकत नाहीये, कारण भरपूर वेळा आपण बघितलंय की एका चेंडूमध्ये 8 धावा झालेल्या आहेत. मात्र इथे होणार नाहीयेत, कारण हा चेंडू येतोय डॉट. अशा प्रकारे हा सामना, हा मॅच इथे नित्यसाई लोह्यानगर या संघाने इथे जिंकलेला आहे. हार्ड लक, हार्ड लक यंग मराठा दांडेकरपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच नित्यसाई लोह्यानगर. चांगला प्रयत्न, चांगला लढा इथे यंग मराठा दांडेकरपाडा टीमनं दिला. मात्र